लवकरच भेटीला येत आहेत मराठी टायगर्स आणि ते भेटीला येणार त्याच्या आधीच खूप चर्चा होतीये, खूप उत्सुकता वाढलेली आहे आणि मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला अमोल कोल्हे माझ्यासोबत आहेत. अमोल, प्रश्न खूप आहेत, खूप चर्चा होतीये, खूप आम्ही ऐकतोय काय काय आणि तुम्ही थेट काय म्हणलात, तुम्ही तसं थेट त्या गुहेत जाऊन तिकडे बाजी मारलेली आहे. तर तिकडचा बेळगावचा अनुभव कसा होता त्याविषयी आधी जाणून घ्यायला आवडेल. नाही, खरोखर खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. कारण ज्या पद्धतीनं प्रशासनानं दडपशाही आरंभली होती, ज्या पद्धतीनं मुस्कटदाबी सुरू होती, हे केल्यानंतर सीमा भागातल्या सगळ्या आपल्या मराठी भाषिकांची, मराठी बांधवांची अशी भावना होती, अशी इच्छा होती, की यांच्या नाकावर टिच्चून काहीतरी व्हायला हवं. मला सगळ्यांनी सांगितलं होतं, की खूप धाडसाचं पाऊल उचलायला चाललेलं आहेस आणि कर्नाटक पोलिसांचे इथून मागचे प्रताप सगळे पाहिलेले आहेत. पण मी खरोखर खूप आभारी आहे संपूर्ण मराठी मीडियाचा यासाठी, की ज्या पद्धतीनं संपूर्ण मराठी माध्यमांनी, प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून धरला आणि जो एक गनिमी कामा आम्ही खेळलो, त्यावेळी सकाळच्या लाईव्ह बाईटच्या वेळीसुद्धा लोकेशन वेगळं सांगून, वेगळ्या ठिकाणी पोहोचतोय असं सांगून, इथे डॉक्टर अमोल कोल्हेंशी या गावात बोलतोय असं सांगत असताना, मी बेळगावच्या संपूर्ण अपोझिट टोकाकडून बेळगावमध्ये शिरत होतो. जेव्हा मीडियावर संपूर्ण गोष्टी जात होत्या आणि सगळी सिक्रेसी होती यामध्ये, की येणार कधी, जाणार कधी, थांबणार कुठे, कार्यक्रम काय करणार आणि लागोपाठ 4 कार्यक्रम केले. एक कार्यक्रम संपेपर्यंत प्रशासन तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कळत होतं, की इथून गेले, कार्यक्रम संपला. पुढचा कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालाय. त्यामुळे या सगळ्या गडबडीत सुंदर कार्यक्रम झाले. हुर हुर लागे श्वासांना धडधडते आज का पुन्हा नकळत ओठांवरती थरथरता स्पर्श होतो तुझा. आम्ही रात्री पोहोचलो आधी. अ, आणि संपूर्ण मेसेजेसवर, सोशल मीडियावर ज्या गोष्टी होत्या, की मी सकाळी पोहोचणार, सकाळी पोहोचल्यानंतर मी एअरपोर्टवर पोहोचणार, एअरपोर्टवरून किती वाजता निघणार, हा संपूर्ण कार्यक्रम लीक होईल याची संपूर्ण खबरदारी घेतली होती. आणि तो लीक झालेल्या कार्यक्रमानुसार त्यांनी संपूर्ण त्या ठिकाणी फिल्डिंग लावली होती. पण पहाटे पोहोचून आम्ही रस्त्याने दुसऱ्या मार्गाने इंटिरियरमधून बेळगावमध्ये शिरलो होतो आणि सगळ्यात आधी हिंडलगाला जे हुतात्म्यांचं स्मारक आहे, कारण संयुक्त महाराष्ट्राला जे 105 हुतात्मे झाले, त्यातले पहिले 5 हुतात्मे हे बेळगावचे होते आणि या 5 हुतात्म्यांचं म्हणजे हुतात्मा स्मारक आहे, त्याला आधी अभिवादन केलं. तिथल्या गावकऱ्यांनी, गावातल्या सगळ्या पंचायतींनी, पंचायतीच्या सदस्यांनी तिथे स्वागत केलं. बेळगावच्या रस्त्यावर दिवसा-ढवळ्या बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणा घुमल्या. सीमेवर आधी भगवा फेटा घालून त्यांनी छान स्वागत केलं. ठिकठिकाणी स्वागत होत होतं. पण स्वागत कुणाचं होतंय याची आधी कल्पना नव्हती. आल्यानंतर एकामागून एक लोक जॉइन होत होते. तिथून प्रशासनाचे लोक तिथे पोहोचेपर्यंत आम्ही बेळगावमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. पूर्ण चौक भरला आणि ट्रॅफिकच्या गाड्या आल्याबरोबर आमच्यातलेच काही कार्यकर्ते ट्रॅफिक रेग्युलेट करत होते आणि त्या ट्रॅफिक रेग्युलेट करण्याच्या बहाण्याने मी प्रेस कॉन्फरन्सपर्यंत पोहोचलो होतो. प्रेस कॉन्फरन्स सुरू झाल्यानंतर सुद्धा ज्या गोष्टी होत्या सडेतोड होत्या. म्हणजे नंतर मला माझ्या टीमने सांगितलं, की अत्यंत स्फोटक अशी ही प्रेस कॉन्फरन्स झाली. म्हणजे त्यामध्ये काही कन्नड पत्रकारसुद्धा होते. या कन्नड पत्रकारांनी प्रश्न विचारला, की बंदी घातलीच तर काय होईल? तर त्यांना म्हटलं, की फक्त एवढं विसरू नका, की तुमचे सिनेमेसुद्धा महाराष्ट्रात येतात आणि तुमचा बुरखा फाटला जाणार या भीतीपोटी बंदी घालत असाल तर आव्हान देतो, मांडीला मांडी लावून बसा, सिनेमा बघा, काय चुकीचं वाटेल आपण थेट बोलू. सवाल जवाब तिकडे रंगले. थेट सवाल जवाब रंगले. ते सगळं काय म्हणतात तसं फुल तिकडेच आग लागली होती की काय? येस, धमाल झाली आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही बेळगावमधून सुखरूप परत आलो आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाला जाग आली होती, की अरे काल एवढं सगळं झालं आणि आपल्या काहीच नाकावर करू शकत टिच्चून झालं आणि आपण काही करू शकलो नाही. लोकशाहीमध्ये महाजन आयोग नाही महत्वाचा, महत्वाचा आहे तो जन आयोग. मराठी माणसाचं आर्थिक मानसिक सगळीकडून कोंडी करा. लक्षात ठेवा, एक देखील मराठी माणूस या भागात दिसता कामा नाही. धोत्रातला मराठी माणूस काय असतो ना, ते यांना दाखवायची वेळ आली. अमोल, हे सगळं तर म्हणजे
तू त्या पत्रकार परिषदा आणि ते सगळं तर आम्हाला सांगतोस, पण आम्हाला अजून एक उत्सुकता आहे की तिथे त्या मराठी भाषिकांशी तुम्ही त्यांना भेटू शकलात का, किंवा तिथल्या जनतेशी काही संवाद होऊ शकला का, किंवा जाता येता जसं रस्त्यावरही काही, किंवा त्या तिथल्या जनतेशी, तिथल्या मराठी भाषिकांशी तुम्ही संवाद साधू शकलात का, आणि असेल तर त्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांची या सिनेमाबद्दलची प्रतिक्रिया काय आहे, हेही जाणून घ्यायला आवडेल. अनेकांशी बोललो आणि ते खूप उत्सुक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की गेली 56 वर्ष आम्ही एक लढा सनदशीर मार्गाने लढतोय. हे कुठेतरी आम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला मिळतंय आणि हे मोठ्या पडद्यावर बघायला मिळत असताना आमचं प्रतिनिधित्व तुम्ही करता आहात. म्हणून त्यांच्याकडे खूप आपुलकी आहे, खूप उत्सुकता आहे. इतकं कशाला म्हणजे आजच सकाळी मला एक फोन आला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की जर कर्नाटक प्रशासनानं खरोखर बंदी आणली सिनेमावर, तर बेळगावपासून 3 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये माझी एक संपूर्ण बिल्डिंग आहे, ज्याच्यामध्ये 5,000 लोक बसू शकतात. तर त्या ठिकाणी मी सिनेमा लावण्याची जबाबदारी घेतो. दरवळ श्वासांमधला तन मन बेभान माझ का मखमली स्पर्शात पुन्हा विरघळतो देह माझा तुझा. एकतर हा निर्णय प्रथम स्वागतार्ह आहे की मराठी टायगर्स हा सिनेमा जेव्हा तुम्ही या विषयावर समोर आणताय तेव्हा बेळगावलाही जावं आणि तिकडेही संवाद साधावा. एकतर या धाडसासाठी आधी एकतर कौतुक, आणि पण जायच्या आधी अर्थात तू नेहमीच अनेक लढाया जिंकत असतोस, पण थोडं दडपण होतं का आधी जायच्या आधी? नाही, खरंच दडपण नव्हतं. म्हणजे मला आमच्या निर्मात्यांनी मला 2-3 वेळा हा प्रश्न विचारला होता की खरोखर आपण जायचं का? तर एक खूप साधी भावना होती की एकदा तुम्ही एक भूमिका स्वीकारली तर त्या भूमिकेवर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे. मग ऐनवेळी पळपुटेपणा, एकदा महाराजांची भूमिका केल्यानंतर तो शोभत नाही. त्यामुळे एकदा घुसायचं ठरवलं की घुसलंच पाहिजे, एवढी साधी भावना होती आणि त्या पद्धतीनं तितक्या शांतपणे आम्ही गेलो. दडपण नक्कीच नव्हतं, फक्त सावधता होती. म्हणजे कुठेही 15 मिनिटाच्या वर जास्त वेळ थांबणार नाही. ठराविक फोटोज, ही सतर्कता संपूर्ण होती आणि 2 ते 3 कडी होती आजूबाजूला आणि तिथले तरुण जे आहेत, सीमाभाषिक जे तरुण आहेत, ते त्यांच्या मोटरबाईक्सवर, पायी, या सगळ्या पद्धतीनं त्या प्रत्येकाची भावना एकच होती की राजे आलेत आणि केसालाही धक्का न लावता आम्ही बाहेर काढून दाखवणार. क्या बात आहे. आपण सीमेपलीकडचं बोललो, आता सीमे अलीकडचं बोलूया. महाराष्ट्रात कशा पद्धतीने उत्सुकता आहे आणि प्रमोशन तितक्याच दणक्यात सुरू आहेत. तू स्वतः वेळ देतोयस या सगळ्यात, तर ही सगळी प्रोसेस कशी मजा येते आणि प्रतिक्रिया कशा आहेत? नाही, एन्जॉय करतोय. खरं तर महाराष्ट्रातले 4 जिल्हे जर म्हटले आपण, म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर, या 4 जिल्ह्यांमध्ये याची दाहकता माहिती आहे, याचं गांभीर्य माहिती आहे. त्यामुळे बेळगावमधून परत आल्यानंतर कोल्हापुरात विशेषतः कोल्हापुरातल्या पत्रकारांनी ज्या पद्धतीनं स्वागत केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी कौतुक केलं या गोष्टीचं, ते वाखाणण्यासारखं होतं. आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं सांगण्याचा प्रयत्न करतो की हा सिनेमा पाहिला पाहिजे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. जसं मी मगाशी म्हणालो तसं खूप थोड्या कलाकृतींच्या नशिबात हे भाग्य येतं की सर्वसामान्य प्रेक्षक स्वतःच्या खर्चानं याचे 10x12, 20x30 असे होर्डिंग स्वतःच्या खर्चानं लावत आहेत की हा सिनेमा बघितला गेला पाहिजे. आणि इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्सुकता आहे. विशेषतः प्रसिद्धी माध्यमांमधून जेव्हा हा वाद समोर आला त्यानंतर ती एक उत्सुकता खरोखर चाळवली गेलेली आहे. आणि इतर महाराष्ट्रासाठी इट विल बी अ कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर. आणि एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर बघत असताना घरी जाताना कुठेतरी एक सीमालढा मनावर कोरलाच आहे. आणि आता फिल्मबद्दल बोलूया. फिल्मच्या शूटिंगचा अनुभव कसा होता? आणि तू तर झडपच मारली असशील ही भूमिका समोर येताच, तर त्या आधीचा आणि फिल्मचा अनुभव त्याबद्दल. मी खरंच खूप एक्सायटेड होतो, कारण मी 2009ला पहिल्यांदा सीमा भागात गेलो होतो आणि पहिल्यांदा स्टारडम काय असतं हे मला सीमा भागाने दाखवलं होतं. अशासाठी की मी सकाळी 7 वाजता जेव्हा संभाजी महाराजांच्या चौकात उभा राहिलो तेव्हा सकाळी 7 वाजता समोर 60-65 हजार लोक होते. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की अरे एवढे लोक येऊ शकतात. त्यामुळे आय ओ मेनी थिंग्स टू दॅट एरिया. त्यानंतर शंभूराजेसाठी मला तिथल्या प्रशासनानं ओपनला परवानगी दिली नव्हती. मला सलग 9 प्रयोग करावे लागले होते. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा
सिनेमाचा जेव्हा विषय मला महेश दादांनी आणि नावेद सरांनी सांगितला तेव्हा खूप बरं वाटलं की या विषयावर फिल्म यावी असं वाटत होतं. मध्यंतरी झालाच पाहिजे नावाचं एक नाटक येऊन गेलं, पण सिनेमा याच्यावर आला नव्हता. त्यामुळे त्यांनी विषय सांगितल्याबरोबर माझं दुसरं वाक्य हेच होतं, केला, तारखा सांगा, किती हव्यात, कशा करायच्या. शूट करताना मात्र एक जबाबदारीची जाणीव होती की जे आत्तापर्यंत आलं नाही तो एक लढा आपण पोर्ट्रे करतो आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून आपण उभे राहतो आहोत. त्यामुळे एक ती जबाबदारीची जाणीव होती. त्यामुळे त्याविषयीची माहिती घेणं, संवाद याचे प्रताप गंगावणेंनी केलेले आहेत. राजेश शिवछत्रपतीपासून त्यांच्याबरोबर एक ट्युनिंग जुळलेलं आहे आणि त्यामुळे खटकेबाज जे पाहिजे म्हणजे असं आहे की अरे मराठी बोलले तर काय बुडाखाली चूड पेटतो का तुमच्या, अशा पद्धतीचे जे डायलॉग्स आहेत ते. आणि इट वॉज अ ड्रीम स्टारकास्ट. काही संवाद सांगितलं ना का मराठी बोलले जेव्हा मुलाखतीत डॉक्टर अमोल कोल्हे समोर असतात तेव्हा नेहमीच ही एक फरमाईश येते की संवाद होऊन जाऊ दे प्लीज प्लीज. अरे मराठीमध्ये बोललं तर बुडाखाली चूड पेटतो का तुमच्या, किंवा धोत्रातला मराठी माणूस काय असतो हे यांना दाखवायची वेळ आलेली. यांच्या लुंगीत असे साप सोडू ना की नेसायचे वांदे झाले पाहिजे. आणि ती स्टारकास्ट होती. म्हणजे आशिष विद्यार्थींचा हा म्हणजे आत्तापर्यंत 11 भाषांमध्ये केलं होतं, 12व्या भाषेत ते सिनेमा करतात. अभिन इज हार्डकोर फॅन द्रोहकालपासून. त्यानंतर विक्रम गोखले, विद्याधर जोशी आणि बाप्पांबरोबर तर सगळे शेर होते आणि त्याच्याबरोबर काम करताना खरोखर इट वॉज अ ड्रीम कम ट्रू. फक्त आता जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना काय सांगा? सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे की गेली 56 वर्ष एक सनदशीर मार्गानं एक लढा सुरू आहे. या लढ्याच्या पार्श्वभूमीवर असलेला एक सुंदर फॅमिली एंटरटेनर मराठी टायगर्स या निमित्तानं तुमच्या समोर येतो आहे. वाघाची डरकाळी महाराष्ट्रात घुमणार आहे आणि या डरकाळीनं भल्या भल्यांची कढीपातळ होणार आहे. त्यासाठी सीमाभागाच्या लढ्याला नैतिक पाठिंबा म्हणून आवर्जून हा सिनेमा बघा. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. नकळे का जीव हा गुंतला प्रेमाचे वेड का लागे मला मराठी टायगर्स हा सिनेमा भेटायला येतो आहे आणि टीम माझ्यासोबत आहे. मराठी टायगर्स हा सिनेमा आणि बाकी सिनेमा याच्यात जरासा फरक आहे आणि या सिनेमाच्या वेळेला या टीमला तुम्हाला एक वेगळ्या अनुभवांना तुम्ही सामोरे गेलेला आहात. एक वेगळी फाईट आहे असं आपण म्हणू शकतो. या फाईटला तुम्ही कसं सामोरं जाताय? प्रमोशन्समध्ये एक वेगळा अनुभव येत असेल, प्रेक्षक एक वेगळा संवाद साधत असतील. हा सगळा अनुभव कसा होता आणि काही प्रतिक्रिया कशा होत्या याबद्दल आधी सांग. फर्स्ट ऑफ ऑल ॲट प्रोडक्शन प्रेझेंट 5 फेब्रुवारीला जी मराठी टायगर्स मूवी रिलीज होती आहे त्यामध्ये मी कानडी मुलीचा रोल प्ले करते. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता हा ज्वलंत विषय असा मांडण्यात आलेला आहे आणि बेळगाव कर्नाटक बॉर्डर जे काय आहे त्यापैकी मी जे काय प्ले करते मला एक कानडी मी कानडी मुलीचा रोल प्ले. कानडी भाषा येत होती का या निमित्ताने शिकली? नाही, मी जरी कानडी असले तरी माझ्यावर संस्कार जे आहेत ते महाराष्ट्रीयन झालेले आहेत असं दाखवलं आहे. कारण माझं पूर्ण एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये आणि देन मी परत येते आपल्या गावामध्ये. पण माझं असं अशा व्यक्तीबरोबर प्रेम होतं, तो मला आवडतो आणि मी माझ्या वडिलांना सांगते की मला लग्न त्याच्याबरोबर करायचं. तर वडील अपोज करतात त्याला की नाही तू असं करणार नाहीस, मी म्हणाल त्याबरोबरच. अशी वैचारिक तारंबळ माझी उठते तिथे. एक हिरो माझे कानडी आहेत आणि एक आहे महाराष्ट्रीयन. त्या दोघांमधली सीमा म्हणजे मी. ॲक्च्युअल नाव सीमा दिलं आहे, रोमॅन्टिक आहे. तुझं नावच सीमा आहे. माझं नावच सीमा आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये एक मेलॉडी सॉन्ग आहे जे मी कर्नाटकी हिरोबरोबर केलेलं आहे, जे आनंद शिंदेंनी गायलं आहे. आणि एक अमोलजींबरोबर केलेलं जे रोमॅन्टिक सॉन्ग आहे ते आस्था त्रिपाठी आणि सोनू निगमनी गायलं आहे. मराठी टायगर्स या सिनेमात एका विशेष भूमिकेत विद्याधर जोशी सुद्धा दिसत आहेत आणि मराठी टायगर्स नावातच खूप काही आहे.
आणि ज्याप्रमाणे सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच उत्सुकता वाढली आहे, चर्चा वाढली आहे, वाद वाढला आहे, सगळंच वाढलं आहे. आणि तुमच्या भूमिकेबद्दल आधी काय सांगाल? मी ह्याच्यामध्ये एका कानडी माणसाची भूमिका केली. चन्ना डोड्डा मणी असं त्याचं नाव आहे. माझ्याकरता वेगळी वादग्रस्त भूमिका आहे. वादग्रस्त केले लोकांनी असं म्हणूया आपण. म्हणजे नाही तर खरी अजिबात वादग्रस्त नाही आहे. हिरोईनचा बाप आहे तो. नॉर्मल कुठच्याही बापाला सर्वसामान्य वाटेल की माझ्या मुलीचं लग्न आपल्या जाती धर्मातल्या भाषिक माणसाशी व्हावं. जर का ते होत नसेल तर त्याला विरोध करेल. इतका सामान्य बाप आहे तो. त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्शियल काही नाही आहे खरं पाहायला गेलं तर त्यामुळे माझ्यापुरतं म्हणायचं तर सीमा प्रश्न हा बॅकड्रॉप आहे असं जेव्हा पण सीमा प्रश्न आणि तुमचं काय नातं आहे या सिनेमात त्याबद्दलही हां सांगा. तेच सीमा प्रश्न हा जो काहीतरी बेळगाव आणि म्हणजे कर्नाटक महाराष्ट्राचा सीमा प्रश्नाचा बॅकड्रॉप असं जरी असलं तरी माझ्यापुरता सीमा प्रश्न हा माझ्या सीमा नावाच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे. हा खरा सोपा विषय आहे. मुलीचं नाव सीमा आहे. मुलीचं नाव सीमा आहे त्यामुळे माझ्याकरता तो सीमा प्रश्न आहे. तर खरं पाहायला गेलं तर सोपा सर्वसामान्य घरामध्ये दिसणारा विषय आहे. काय होतं की ह्या बापाची थोडीशी राजकीय महत्त्वाकांक्षा असते. आता कुठच्याही गोष्टीमध्ये मग ते काय खेळ असो, साहित्य असो, कला असो किंवा आणखीन काही असो, त्याच्यामध्ये राजकारण एकदा शिरलं की सगळे प्रश्न सुटायच्या ऐवजी चिघळायला लागतात असा आपला आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि नेमकं तेच ह्या चित्रपटामध्ये होतं. जर का फार कोणी वाद घातला नसता म्हणजे हा बापाचा जर का राजकीय अपेक्षा काही नसती, काही महत्त्वाकांक्षा नसती तर कदाचित आजूबाजूच्या लोकांनी समजावून त्यांनी ते लग्न कदाचित करूनही दिलं असतं. पण फक्त राजकीय अपेक्षा असल्यामुळे, राजकीय महत्त्वाकांक्षा असल्यामुळे त्याच्यात राजकारण येऊन नको त्या गोष्टी घडायला सुरुवात होते. आणि बाप्पा मला अजून एक तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्हाला नेहमी मराठी भूमिका मराठी सिनेमांमध्ये का नेहमी देतात? आणि शिवाजीराजे भोसले बोलतोयमध्येही तुमची ती भूमिका अत्यंत गाजली होती. आणि आता हा पुन्हा मराठी भाषेचा विषय आहे पण थोडासा वेगळा विषय, थोडासा मोठा विषय, आणखी व्यापक आहे. पण याबद्दल या कास्टिंगबद्दल नेहमी अशा एक वेगळ्या ऑफर्स तुमच्याकडे येतात तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय आता म्हणजे विनय बाजूला सरून म्हणतो कदाचित व्हर्सटाईल वाटत असेल मी तेवढा. नकळे का जीव हा गुंतला प्रेमाचे वेड का लागे मला सावरो मी कसे बावल्या ह्या मना स्वप्न वेड्या क्षणात तू सांगना. फक्त जाता जाता हेच विचारेन की प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटेल? प्रेक्षकांना मला सांगावं असं वाटेल की हा चित्रपट आहे हा कोणत्याही वादावरचा नाही. खरं पाहायला गेलं तर ही एक प्रेमकथा आहे. एखाद्या साध्या गोष्टीमध्ये जेव्हा राजकारण शिरतं तेव्हा त्या प्रश्नाचा कसा चुथडा होतो हे तुम्हाला जर का बघायचं असेल आणि जर का त्या प्रश्नाकडे सामंजस्याने बघितलं जसं ह्या चित्रपटातला बाप बघतो तर गोष्टी कशा सुरळीतपणे सुटू शकतात हा संदेश लोकांपर्यंत जावा असं मला वाटतं. सगळ्यांनी येऊन चित्रपट बघा.